स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन किशोर आणि त्यांच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन नीतू. मॅन्डेटरी पॉवर प्ले. P1चं हे पहिलं शतक. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झाला आहे तो म्हणजेच बॉलिंगसाठी मनोज. कॉमेडी बॉक्स कडून सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हरचा खेळ येथे संपन्न होतो. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल बाफुडी येऊन कट करण्याचा प्रयत्न. टॉसअप डिलिव्हरी. एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉलवरती. भन्नाट गती होती आणि भरधाव वेगानं बॉल सरळ निघून चालला. विकेट किपर किशोर यांच्या हातामध्ये हा डॉट बॉल. पहिल्याच बॉलवरती इथे गतीनं बीट केलं, वेगानं परास्त केलं स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन किशोरला. बॉलर मनोजनं आणि हा डॉट बॉल इथे त्यानं पेश केलाय मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. पहिला सामना पण पाहिला होता बुरशिदीच्या विरुद्ध कळम या दोन टीमच्या दरम्यान. बुरशिदी संघ विजयी झाला होता आणि सध्याच्या घडीला हे दुसरं युद्ध. पुढे सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्रंटली पुढे सरसावला होता. त्यानंतर ऑफस्टिककडे शफल होऊन रूम क्रिएट करून फटका सजवायचा होता. पण या बलीला देखील जबरदस्त लाईन आणि लेंथनं स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समनला डॉमिनेट केलंय ते म्हणजेच बॉलर मनोजनं. आणि येतोय बॅट्समन किशोरच्या विरुद्ध हा लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. पॉवर प्लेमध्ये आवश्यकता असते टप्प्याबरोबर वेगावरती नियंत्रणाची आणि ते नियंत्रण ते ॲक्युरेसी या ओव्हरमध्ये पाहायला मिळतीये मनोज यांच्या वतीनं. बाफुडी व स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉलवरती. त्यानं स्क्वेअर लेग अंपायर सिग्नल वेस्ट ऑफ हाईट. एक एक्स्ट्रा बाउन्सची चान्स देखील इथे अनाऊन्स केली आहे पंचांनी आणि त्याचबरोबर व्हाईट बॉलचा देखील इथे इशारा आलाय. एक्स्ट्रा रन नंतर खातं या मॅच मध्ये खुलं होईल. बॅटिंग करत असताना गणेगाव चिंचवली या टीमचं. या बलीला बाफुडी येऊन गाईड करण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. सोपी संधी निर्माण झाली होती फिल्डर करता पण त्या संधीचं सोनं इथं झालेलं नाही आणि जीवदान मिळालंय बॅट्समन किशोरला. नशिबाचे हात मिळून किशोर मैदानामध्ये दाखल झाले की काय असा प्रश्न देखील या स्थितीला सध्याच्या घडीला इथे उपस्थित झालाय. भाग्याचा बलवादा साक्षीदार ठरला तो म्हणजेच बॅट्समन किशोर. एक रन बॅटिंग करत असताना त्यांच्या अकाउंटमध्ये आणि टीमचं हे धावफलक पुढे पोहोचत असताना ते म्हणजेच दोन्ही आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडवरती बट्टे बॉय नितेश. या बलीला शॉट ऑफ गुडलिन परफ्यूम डिलिव्हरी. अगदी फलंदाजाच्या नागाजवळून टेक ऑफ होत असताना रायझिंग होत असताना टॉसअप होत असताना हा बॉल निघून चालला विकेट किपर किशोर यांच्या हातामध्ये. वेग भन्नाट आहे मनोज यांच्याकडे. सातत्याने ते वेगासाठी प्रचलित देखील आहेत, प्रसिद्ध आहेत आणि त्या वेगाचा परिचय ते देत असताना नितेशच्या विरुद्ध आणखीन एक डॉट बॉल. या बलीला ऑन साइडला क्रॉस पार्टेड फटका दे सजवलाय. टर्न केला हा बॉल डीप मध्ये मिडविकेटच्या दरम्यान. खराब जजमेंट राहिलं फिल्डरचं. बॉल त्याच्या दोन पायांच्या मधून फरार झालाय. मिडविकेट सीमारेषा पार. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा मोबदला इथे मिळेल बॅटिंग करणाऱ्या गणेगाव चिंचवली टीमला. रन्स मिळतील 4. हा चौकार. चौकार इथे ठोकला बड्डे बॉय नितेशनं. 4 धावाच्या साथीने त्याचं इंडिव्हिज्युअल अकाउंट वैयक्तिक खातं या मॅच मध्ये खुलं झालंय आणि चौकाराच्या बढतीनं मॅच मध्ये संघ पुढे सरकलाय तो म्हणजेच गणेगाव चिंचवली आणि टीमचा धावफलक पोहोचलाय आतापर्यंत या चौकाराच्या साथीने ते 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन द बोर्ड. बाफुडी देऊन पुल करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज घेतली गेली. विकेट किपरचं जजमेंट चांगलं राहिलंय. फटका इथे फसला होता. बॉल हवेत होता आणि शेवटच्या बॉलवरती आता इथे मैदान सोडावं लागतं बॅट्समन नितेशला. विकेट जाईल बॉलर मनोज यांच्या खात्यामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि बॅटिंग करत असताना गणेगाव चिंचवली टीमची सुरुवात झाली आहे थोडीशी शांत आणि संयमी. 6 रनच्या मोबदल्यामध्ये विकेट त्यांनी गमावली. एक मैदान सोडावं लागेल बॅट्समन नितेशला.
न्यू बॅट्समन मैदानाकडे दाखल होत आहेत. गुरु ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती खेळपट्टी करता संध्याच्या घडीला जे दाखल होत आहेत. पहिलं षटक चांगलं राहिलं. मनोज 6 रन त्याने खर्च केला मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. सुरुवात अतिशय दर्जेदार झाली आहे फिल्डिंग करणाऱ्या उत्कर्ष दहिवली टीमची आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना टीम गणेगाव चिंचवली संकटामध्ये सापडली आहे आणि संकटामध्ये सावरायचं असेल तर दुसऱ्या विकेट करता येते दोनही बॅट्समनला आपल्या टीम करता पार्टनरशिप करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल, प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल. आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील तुमच्यासमोर पर्याय नाही आणि ते कष्ट, ती मेहनत, तो घाम इथं मैदानामध्ये गाळावा लागेल. गणेगाव चिंचवलीला उत्कर्ष दहिवली टीमच्या विरुद्ध खेळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत आहेत. बॉलर भूषण हे दुसरं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. P2 इन प्रोग्रेस. हायवे इन कडून बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत आहेत. बॉलर भूषण स्ट्रायकिंग गेटवरती किशोर आहेत आणि त्यांच्या साथीने नॉन स्ट्रायक गेटवरती आहेत गुरु. वॉर्मअप करत असताना, चार्जअप करत असताना स्वतःला बॉलर भूषण डीपमध्ये मिडविकेट आणि त्याच्याबरोबर वाटिश लॉंग ऑफला 2 फिल्डर 3D सर्कलच्या बाहेर. पहिलाच बॉल पण प्ले पुढे सरसत असताना फटकाय सजवलाय. मिडविकेटच्या फिल्डरचं जजमेंट तिथे चुकलं. लास्ट मोमेंटला त्याचा बॉडी बॅलन्स ढासळलाय आणि त्याचा पाय जाऊन स्पर्श झालाय, तो म्हणजेच बाउंड्री रोबला आणि बॉल करतोय सीमारेषेची सफर. हाय तो षटकार. संयम खेळ केला होता किशोर यांनी. त्यानंतर आता आक्रमकता धारण करत असताना पहिल्याच बॉलवरती वेलकम टू द ग्राउंड असं सांगून देत असताना बॉलर भूषणला त्याच्या विरुद्ध लगावलेला हा षटकार टीमचा धावफलक पुढे पोहोचला. तर 12 रन 12 या आकड्यावरती. बाखुड देऊन कट करण्याचा प्रयत्न, टायमिंग इथे जुळलं नाही. या स्टोक थोडा लेट रिॲक्ट केला आणि तोपर्यंत बॉल सरळ निघून जातो. बरं वेगानं विकेट किपर किशोर यांच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती फिल्डरचे प्रयत्न चांगले राहिले पण नशिबाची साप लादली बॅट्समन किशोरला. यावेळेला चेंज ऑफ पेस, धीम्या गतीचा बॉल, फिंगर मोड गेली होती, बोट विखुरली होती या बॉलवरती. उन्हाचा प्रचंड ओघ होता त्या ठिकाणी आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न अगदी सहजरित्या कंप्लीट. मनोज आले होते वाटिश मिडॉनच्या दरम्यान बॉलच्या खाली सॉफ्ट डिसमिसल, बट सॉफ्ट डिसमिसल्स इथे आउटपुटमध्ये कॅरी करता आला नाहीये. टीम उत्कर्ष दहिवली या संघाला आणि सोपी कॅच इथे ग्राउंडिंग होती या मैदानावरती. तोपर्यंत येतात एकूण 2 धावा आणि 2 धाव्याच्या साथीनं टीमचं धावफलक पुढे पोहोचत असताना 14-14 या आकड्यावरती. उन्हाचं वाढत आहे. अगदी सूर्यप्रकाशाची किरण त्या खेळाडूच्या डोळ्यावरती होती आणि अशा परिस्थितीत तो कॅच घेऊ शकला नाही आहे आणि तोपर्यंत जीवदान मिळतं बॅट्समन किशोरला. या 2 रन त्याच्या अकाउंटमध्ये. टीमचं धावफलक पोहोचले डबल नंतर 14 या आकड्यावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ. फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका सजवण्याचा प्रयत्न. थर्डमॅनचा फिल्डर बॉलच्या खाली पोहोचला. एससीडीज पंचांकडे विचारणा केली गेली. बॅटची लिडिकेज घेतली गेली होती आणि त्यानंतर किशोर आता बाद होत आहेत आणि सध्याच्या घडीला 14 या धावसंख्येवरती हा दुसरा धक्का पोहोचलाय बॅटिंग करणाऱ्या गणेगाव चिंचवली या टीमला. बिग विकेट डाऊन. किशोर बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅट्समन इंटरनेट बॅटिंग ऑर्डर नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती मैदानाकडे दाखल होतात बॅट्समन मनोज. ओपनिंग बिएड सध्याच्या घडीला या मॅचमध्ये तंबूच्या दिशेला रवानी झाली आहे आणि त्यानंतर टीमचा हा डाव सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल बॅट्समन गुरु आणि त्याचबरोबर बॅट्समन मनोजला. जे दोन्ही बॅट्समन सध्याच्या घडीला ॲक्शनमध्ये मैदानात तुम्ही पाहताय ते दोन्ही बॅट्समन फ्रेशर्स आहेत. त्यामुळे दोन्ही बॅट्समनला स्वतःला सेट करावं लागेल आणि त्यानंतर टार्गेट करावं लागेल उत्कर्ष दहिवली टीमच्या विरुद्ध खेळत असताना त्यांच्या बॉलर्सला.
इम्पॅक्ट गोलंदाजी भूषणजी पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर कमबॅक त्यानं केलंय. 4 बॉलचा खेळ त्याच्या स्पेलमधली संपन्न होत आहे. 8 रन खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. बागफुटू देऊन पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. वुडलिनचा खूप चांगला वापर झाला या बॉलवरती बॉलर भूषण यांच्या वतीनं. टप्पा घेतल्यानंतर रायझिंग होऊन बॉल सरले तो विकेट किपरच्या हातामध्ये. एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉलवरती आणि ही लाईन रीड करता आली नाहीये. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन मनोजला येतो तो डॉट बॉल. टीमचं धावफलक स्थिर आहे. रन झालेले आहेत 14. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला संपन्न होत असताना ऑफ ब्रेक बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज होतोय आणि त्यानंतर चकवून निघतोय, फसून निघतोय. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन मनोजला विकेट किपरच्या हाताकडे आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये समाप्त झालाय. या ओव्हरमध्ये देखील गोलंदाजांना चांगलं कार्य केलं. टीम उत्कर्ष देवली या संघाकरता 2 ओव्हरचा खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये संपन्न झाला आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा जो निर्णय स्वीकारला होता गणेगाव चिंचवडीच्या कॅप्टननं, तो निर्णय आणि त्यांनी रचलेलं प्लॅनिंग कुठेतरी मी म्हणेल या मॅचमध्ये थोडंसं ढासळताना दिसत आहे. कारण पॉवर प्लेमध्ये सुरुवात थोडीशी निराशाजनक झाली आहे. 7 धावेची सरासरीपती 2 षटकांमागे इथे मेंटेन ठेवली आहे. रन झालेले आहेत 14. भूषणचं षटक समाप्त झाला. 8 रन त्यानं खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये येत आहे तो मनोज, ज्यानं पॉवर प्लेमध्ये दर्जेदार सुरुवात करून दिली होती टीम उत्कर्ष दहिवलीला. स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन गुरु आहेत जे दाखल झाले 3ऱ्या नंबरवरती आणि त्यांच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन तयार झाला बॅटिंग करता मनोज. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 3रं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत आहेत मनोज. कॉमेडी बॉक्स इन कडून संघाच्या घडीला हे 3रं षटक प्रगती पथावरती. आउटफील्डचे दरवाजे इथनं खुले झालेत. ऑन साईडला 3 फिल्डर डीपमध्ये मिडविकेट स्कोर लेग आणि त्याचबरोबर वाईड इस्ट लॉंग ऑन बॅकवर्ड पॉईंट आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान 1 फिल्डर डीपमध्ये ऑफस्टिककडे. शॉर्ट मिड ऑफ आहे त्याचबरोबर बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड बॅन, शॉर्ट फान लेगला देखील फिल्डर इथे सज्ज केला आणि बॉलर तयार झाले बॉलिंग ट्रॅकवरती मनोज. ओव्हर विकेटनं पहिलाच बॉल फुल्लर लेंथ क्रशर यॉर्कर. प्रत्युत्तर नाही आहे बॅट्समन गुरुकडे. यू मिस आर डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल फलंदाज बाद. गुरु बॅक टू द पॅव्हिलियन. टीमला पोहोचला हा 3रा धक्का. पहिल्या ओव्हरमध्ये जे ॲक्युरेसी, जे कंट्रोल, जे रिदमॅटिक परफॉर्मन्स पाहायला मिळाला मनोज यांचा, तोच परफॉर्मन्स सेकंड स्पेलमध्ये देखील कायमस्वरूपी तेवत ठेवत असताना फिल्डिंग करणाऱ्या उत्कर्ष दहिवली टीम करता कॅप्टनने सेकंड स्पेलमध्ये देखील माझ्या हातामध्ये एका चेंडू सोपवलाय का मला गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय. त्याचं उत्तर, त्याचं उदाहरण इथे देत असताना बॉलर मनोज पहिल्याच बॉलवरती सफलता इथे टिपली आहे. सद्यस्थितीला 14 या धावसंख्येवरती हा 3रा धक्का पोहोचला बॅटिंग करणाऱ्या चिंचवली टीमला आणि पूर्णपणे बॅटिंग ऑर्डर इथे कोलॅप्स झाली आहे. डॉमिनेट केले टॉप ऑर्डरच्या बॅट्समन्सला टीम उत्कर्ष देहिवली संघाच्या गोलंदाजांनी. आतापर्यंत या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स राहिलाय. 3ऱ्या ओव्हरचा खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये संपन्न होत असताना गणेगाव चिंचवलीच्या विरुद्ध उत्कर्ष देहिवली अशी ही पहिल्या फेरीची 2री मॅच. स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रमोद. राऊंड विकेटने प्रमोदसाठी हा बॉल फटका इथे ऑफ ड्राईव्ह होता. फिल्डरचं जजमेंट चुकलं. त्याच्या पायांच्या मधून बॉल वेगानं फरार झाला आणि वाडिश लॉंग ऑफ क्लिअर करत असताना बॅट्समन प्रमोदला मिळतोय हा मिसफिल्डचा चौकार. या 4 धावा. हँड अँड आय कोऑर्डिनेशन, बॅकलिफ्ट आणि त्याचबरोबर वेट ट्रान्सफर या 3ही गोष्टींचा सुरेख मिलाप या स्ट्रोकवरती आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचा हा परिपक्व सुसंस्कृत फटका ते लगावला बॅट्समन प्रमोदनं. पण फिल्डरचं देखील थोडंसं मी म्हणेल नजर हटली बॉलवरची आणि त्यानंतर त्याच्या पायांच्या मधून हा बॉल सीमारेच्या पार चौकार. टीमचं धावफलक 4 धावेने पुढे पोहोचत असताना 18 या आकड्यावरती. राऊंड विकेट मनोज. बाफुडू देऊन कट करण्याचा प्रयत्न.
टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला हा बॉल. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट, जी उचली अपेक्षित होती स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन प्रमोदला. जो बाउन्स त्याला असेप्टेबल होता तो बाउन्स या बॉलवरती मिळालेला नाही आहे आणि बॉल सरळ निघून जातो विकेट किपर किशोर यांच्या हातामध्ये हा डॉट बॉल. गती भन्नाट आहे मनोज यांच्याकडे आणि दिशेवरती देखील आता अचूक नियंत्रण ठेवून ती गोलंदाजी करतायत टीम उत्कर्ष देहुली या संघाकरता. विषयमध्ये फटका झूट केलाय, ऑन द राईज खेळलेत. पार्टिश लॉंग ऑफच्या दरम्यान फिल्डर पोहोचला बॉलवरती. विकेट किपर यांकडे देखणा स्त्रोत देत असताना तोपर्यंत मिळती आहे ती म्हणजेच फक्त एकच धाव आणि एका धावेच्या साथीनं टीमचा धावफलक सद्यस्थितीला पुढे पोहोचत असताना ते 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ बॅलन्स आहे तिसऱ्या ओव्हरचा. स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन सज्ज होत आहेत मनोज. यावेळेला बाकीमध्ये येऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, आउटसाईड एज घेतली गेली. थर्ड बॅटच्या फिल्डरचं कौतुक करावं लागेल, प्रशंसनीय क्षेत्ररक्षण तिथे झालं. लास्ट मुवमेंटला बॉलनं दिशा बदलली होती, त्याला हुलकावणी देऊन बॉल दिशा बदलून निघून चालला होता, पण स्वतःला स्ट्रेच करून पहिल्या सेटअपमध्ये त्यानं बॉलला तिथे थांबवलंय आणि धावा इथे सेव्ह केल्यात टीम उत्कर्ष देहुली या संघाकरता. हे तुम्हाला करावं लागतं. ज्याप्रमाणे वादनाला देखील संगीताची साथ हवी असते त्या प्रकारेच गोलंदाजीला देखील क्षेत्ररक्षणाचं समर्थन हवं असतं, पाठिंबा हवा असतो आणि तो पाठिंबा देत असताना शॉर्ट टर्मचा फिल्डर सिंगल नंतरच झालेत 20. यावेळेला फटका बसला, बॉल वेत एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर जज करतोय. जजमेंट त्याचं सांगत राहिलं, लिलिया झेल तिथे त्यानं टिपलाय आणि सध्याच्या घडीला पारी समाप्त झाली. प्रमोदची 3 ओव्हरचा खेळ देखील मैदानामध्ये समाप्त होतोय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस बॅटिंग करत असताना घनेगाव चिंचवली टीमचा धावफलक जाऊन पोहोचलोय ते 20 या आकड्यावरती 3 विकेटच्या नुकसानामध्ये. आणखीन एका विकेटचं पतन इथे झालंय. लास्ट बॉलवरती देखील सफलता इथे अंकित करत असताना संघाकरता श्रेय संपादित करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर मनोज 2 ओव्हरचा स्पेल त्यांचा संपला. 12 रन त्यांनी खर्च केल्या, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. इकॉनॉमिकल षटक त्यांनी हाताळलंय. किफायती कमी खर्च आणि स्वस्त गोलंदाजी तिथे करत असताना टॉस गमावला होता टीम उत्कर्ष देहुलीनं. कॅप्टनचा डिसिजन होता, नाणेफेकी जिंकून देखील आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला असता आणि सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षणाच्या निर्णयावरती नाणेफेकी गमावल्यानंतर देखील कॅप्टननं साधलेलं नियंत्रण आणि गोलंदाजांनी केलेली या मॅचमध्ये उल्लेखनीय प्रशंसनीय कामगिरी. मॅचमध्ये पार्ट जड झालंय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर उत्कर्ष देहुली या टीमचं, कारण स्कोरबोर्डवरती टोटल जर पाहिली तर 3 ओव्हरच्या नंतर अंकित झाली 4 विकेटच्या नुकसानामध्ये 20 रन. अजूनही 2 ओव्हरचा खेळ या मॅचमध्ये बॅलन्स आहे. थोडं फास्ट खेळायचं. फिल्डिंग करणारी टीम उत्कर्ष देहुली. चौथं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती येतो बॉलर तेजस गायकवाड. टीमसाठी हे तिसरं तर सांगेल या मॅच मधलं त्याचं 4थं षटक, कारण 2 षटकं ऑलरेडी हाताळलीत. मनोज यांनी 1 षटक हाताळलं होतं भूषण यांनी. आणि सध्याच्या स्थितीला हा टीमचा डाव सावरण्याच्या उद्देशाने मैदानाकडे दाखल झाला बॅट्समन दीपकला आपल्या फलंदाजीने आता टीमचं धावफलक प्रज्वलित करावं लागेल, कारण टीमचा डाव संकटामध्ये सापडत असताना संकटमोचकाची तारणहाराची भूमिका त्याला बजवावी लागेल. पहिलाच बॉल, गुडलींचा खूप चांगला वापर. टप्पा पडल्यानंतर आउटसाइड ऑफस्टिंग पिचिंग झालेला हा बॉल भरधाव वेगानं निघून येतो विकेट किपरच्या हातामध्ये. ॲक्युरेसी रिदम आणि त्याचबरोबर कंट्रोल बॉलिंग पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळते तेजस यांच्या माध्यमातून. हा तो डॉट बॉल. या बलीला बाकीमध्ये येऊन स्लॅश केला हा बॉल. कव्हर पॉईंटचा फिल्डर डीप मध्ये सुसज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्याच्या माध्यमातून. तोपर्यंत मिळतीये ती फक्त 1च धाव आणि 1 धावेच्या साथीनं
सद्यस्थितीला टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 21-21 या आकड्यावरती. चौथ्या ओव्हरचा खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये संपन्न होता. कव्हर पॉईंटचा फिल्डरचा प्रयत्न झाला होता झेल टिपण्याचा, बट अंतर जास्त होतं बॅट अँड बॉलमध्ये आणि त्याच काळात सेफली ग्राउंडिंग झाली बॉलची. यावेळेला शॉर्ट ऑफ गुड लेथ ऑफ स्टिक सोडून जातो बॉल. अंपायर सिग्नल इट इज वाईड. एक एक्स्ट्रा रन या दरम्यान ऍड होईल बॅटिंग करत असताना गणेगाव चिंचवली टीमच्या अकाउंटमध्ये आणि एक्स्ट्रा रन नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचेल इन डबल डिजिट डबल फिगर 22 रन ऑन द बोर्ड. या वेळेला धीम्या गतीचा हा बॉल वेग थोडा कमी केला, गतीमध्ये परिवर्तन केला आणि हा प्रयोग देखील यशस्वी झालाय. बॉलर तेजेचा हे तुम्हाला करावं लागतं. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट शॉर्ट फॉर्मॅट ऑफ गेम मध्ये जेव्हा तुम्ही खेळत असता ॲज अ बॉलर म्हणून तुमच्याकडे स्लोवर वन आणि यॉर्कर चेंडू असणं अतिशय लाभदायक असतं. ह्या वेळेला देखील लेग ब्रेक टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा स्विंग होतोय. लास्ट मुवमेंटला बॉलनं थोडी हरकत केली आहे, बॉलनं मोमेंटम चेंज केला आणि बॅट्समन फक्त या बॉलकडे पाहतच राहिला. आणखीन एक डॉट बॉल. टप्प्याबरोबर वेग आणि त्याचबरोबर मिश्रणाने गोलंदाजी करत असताना या वेळेला देखील स्विंग अँड मिस. कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल, कारण कामगिरी तितकी दर्जेदार झाली या मॅच मध्ये. बॉलर तेजसची तेजोमय कामगिरी तो करते उत्कर्ष देहुली टीम करता. लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. या वेळेला बाखुंडू देऊन हुक केला, लिडिंग एज घेतली गेली 2 फिल्डर बॉलच्या खाली. फायनलच्या फिल्डरचं जजमेंट चांगलं राहिलं आणि लास्ट मुवमेंटला एक कॅच त्याने ते कंप्लीट केली आहे. चौथ्या ओव्हरचा खेळ देखील अखेरीने समाप्त झाला आणि 4 ओव्हरची अंती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गणेगाव चिंचोली टीमचा धावफलक तुम्ही पाहू शकता 5 विकेटच्या नुकसानामध्ये जाऊन पोहोचले होते 22-22 या आकड्यावरती. थँक्यू जिंगे. चांदई टीम कर्णधार आणि त्याचबरोबर शिवशक्ती कोशंबी टीम कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर त्वरित आपण टॉस्का बॉक्स कक्षामध्ये नाणेफेकी करता रिपोर्टिंग करायचंय. चांदई टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर कोशिंबी टीम कॅप्टन दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना सूचना आहे. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर पहिली इनिंग संपल्यानंतर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे आपल्या टॉस्का बॉस या कक्षामध्ये. चौथं षटक दर्जेदार राहिलं. तेजस यांचा 2 रन त्यांनी खर्च केला, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आणि सद्यस्थितीला पहिल्या सत्राचं अंतिम अखेरचं आणि निर्णायक षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होते बॉलर किशोर. 22 ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर लॉस ऑफ 5 विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन दीपक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन खेळपट्टीकडे दाखल झाला आहे तो म्हणजे 7व्या नंबरवरती सूरज. पहिलाच बॉल इथे फटका फसलाय. स्कोअर लेगच्या दरम्यान फिल्डर पोहोचला होता बट कॅच तिथे ड्रॉप झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट. सोपी कॅच होती बट मुख्याच्या क्षणाला इथे ती कॅच ड्रॉप झाली आहे. दीपकला मिळालं हे जीवदान आणि 2 धावेच्या साथीनं सद्यस्थितीला टीमचं धावफलक पुढे पोहोचत असताना 24-24 या आकड्यावरती. चार्जअप करत असताना खेळाडूंना विकेट किपर. स्ट्रायकिंग एंडवरती दीपक. ऑनसाइडला विकेट काढण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका सजवायचा होता. ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट पाहायला मिळाली, लाईन जज करता आली नाही आणि त्यानंतर बॉल भरता वेगाने निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. अनुशासन तितकंच चांगलं कंट्रोल आणि त्याचबरोबर समय सूचकता 4ही गोलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळतीये. या बलीला फटका इथे फसला. बॉल विथ आउटसाइड एज घेतली गेली आणि त्यानंतर सरळ बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एका विकेटचं पतन. दीपक बॅक टू द पॅव्हिलियन. 24 धावसंख्येवरती गणेगाव चिंचोली टीमला पोहोचला हा 6वा धक्का.
आम्ही नेहमीच म्हणत असतो वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसळला बा तसे सद्यस्थितीला फलंदाजीचा क्रम इथे कोसळलाय तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या गणेगाव चिंचवली टीमचा एकाग्रतेने धीरोदत्तपणे गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये उत्कर्ष देवली टीमच्या बॉलर सॅबलीला देखील फटका बसला बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर बॉलच्या खाली येतो आणि लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती देखील सफलता अंकित करत असताना बॉलर किशोर फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. संदीप आल्या पावली येतील तंबूच्या दिशेला आणि बॅटिंग करणाऱ्या गणेगाव चिंचवली टीमला 7वा धक्का पोहोचतोय तो म्हणजे 24 या धावसंख्येवरती. बॅट्समॅन मैदानाकडे जात आहेत. 9व्या नंबरवरती निखिल टीमचा धावफलक 24 या आकड्यावरती. विकेट हॅट्रिकची संधी होती यावेळेला ब्लास्टर केला फिल्डर जज करतोय आणि इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट. आमदार चषकामध्ये आणखीन एक विक्रम आणखीन एक रेकॉर्ड आपल्या नावावरती नोंदवत असताना बॉलर किशोर विकेट हॅट्रिक इथे संपादित केली आहे. सूरज येत आहेत मैदानाच्या बाहेर टीमला पोहोचलाय हा 8वा धक्का. बॅटिंग करण्याचा आणि तो निर्णय पूर्णपणे अपयशी ठरवला तो म्हणजेच उत्कर्ष दहिवली या संघानं. कारण गोलंदाजांनी आतापर्यंत या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. क्रिकेट म्हटलं की पार्टनरशिपचा खेळ असतो आणि ती पार्टनरशिप गोलंदाजीमध्ये या वेळेला पाहायला मिळते. या वेळेला ऑफ स्टिककडे शफलून फटका सजवण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. रनआउटची चान्स इथे निर्माण झाली आहे आणि त्या संधीचं सोनं देखील झालंय. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. या सिरीज इनिंग एक फिनिश. सत्र 5 ओव्हरचे इथे समाप्त झालंय आणि 5 षटकांच्या अखेरीस लॉवेस्ट टोटल तुम्हाला सध्याच्या घडीला या मॅच मध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक निच्चांक धावसंख्या 9 विकेट गमावत असताना 24 रन बनवलेत गणेगाव चिंचवली टीमनं आणि आता टार्गेट अतिशय माफक अतिशय सोपं झालंय ते म्हणजे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या उत्कर्ष देवली टीम करता 30 धाब्याची आवश्यकता आहे त्यांना विजय करता. टॉस का बॉस मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे चांदई टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर शिवशक्ती कोशिंबी टीम कॅप्टन. यानंतर होणाऱ्या पहिल्या फेरीची ही 3री लढत आणि खेळाचं दुसरं सत्र जसं स्टार्ट होईल 30 बॉलमध्ये सध्याच्या घडीला जे लक्ष माफक ठेवण्यात आलंय टीम उत्कर्ष दहिवली संघाच्या समोर तर लक्ष किती सहजतेने रोखण्याचा प्रयत्न करतील गोलंदाज टीम गणेगाव चिंचवली संघाचे हे देखील पाहण्याजोगे राहील. आणि त्यानंतर निश्चितच मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये स्वीटर्स ऑफ शहापूर डोलखाम विभागाचे गोलंदाबाज रमेश शिंदे सर यांना धन्यवाद. शिवशक्ती कोशिंबी संघाचा कर्णधार या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित आहे. चांदई संघाचा संघनायक आपण कुठे असाल तर लगेच यायचं आहे. यस दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस्का बॉक्स मध्ये उपस्थित आहे. सन्माननीय अमोलजी कतोरे साहेब यांच्या शुभ हस्ते यापुढे होणाऱ्या सामन्याची नाणेफेक केली जात आहे.
तस चांदोई संघाचा संगणक नाणेफेक जिंकली. क्षेत्रक्षण आपला पहिल्यांदा डिसिजन घडवायचा आहे. फलंदाजी. जास्त बॅटिंग करण्याचा निर्णय. यापूर्वीची मॅच आपण बघितली, जास्त कर्णधार नाणेफेक जिंकली. बॅटिंग करण्याचा निर्णय. कोणकोणते असे फलंदाज आहेत की आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की त्या फलंदाजांवर तुमचा विश्वास आहे? सर्वच प्लेयर चांगले खेळतात, असं कोणा एका म्हणजे निर्भर नाहीत. नक्कीच नक्कीच. कोणत्याही खेळाडूवर कोणत्याही प्रकारची या ठिकाणी तुम्ही अन्याय करत नाही. प्रत्येक खेळाडू हा तुमच्या विश्वासात आहे. म्हणजे 11चे 11 खेळाडू ऑलराऊंडर्स आहेत. नक्कीच प्रथम बॅटिंग घेतले. आपल्या समोर त्रिशूलजी ठाकरे साहेबांचा मोठा संघ आहे आणि या संघासमोर खेळत असताना 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. यस, 50+ करण्याचा निर्णय असेल. थँक्यू सो मच. मी जाईल त्रिशूलजी ठाकरे यांच्याकडे. जर आपण नाणेफेक जिंकली असती तर आपला डिसिजन काय असता? बॅटिंगच होती. निर्णय विरुद्ध दिशेला लागलाय. आता मात्र तुम्हाला पोहायचं आहे विरुद्ध दिशेला. काय ट्रॅजेडी वापरली जाईल या मॅचमध्ये? आज संपूर्ण संघ उपलब्ध नाही आहे, मुख्य खेळाडू नाही आहेत, तर आणलेत सर्व ज्युनियर. तर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू सो मच. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तत्पूर्वी बॅक टू क्रिकेट आपण जातो या महत्त्वपूर्ण मॅचकडे. विजयासाठी 30 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. प्रतिस्पर्धी संघ आपण बघतोय घोडेगाव चिंचवली आणि या चिंचवली संघाला अर्थातच 30 धावांची गरज. आपण ऐकलं पहिलं सत्र. सन्माननीय आमचे अतिशय जवळचे मित्र गोल्ड ऑफ व्हॉइस, खऱ्या अर्थानं सोन्याचा आवाज आहे आणि शब्दांची खाण ज्यांच्या गळ्यामध्ये बसलेली आहे, दीपकजी बिराडे. थँक्यू सो मच. जाऊ आपण या महत्त्वपूर्ण मॅचकडे. उत्कर्ष देहिवली आणि गणेगाव चिंचवली या दोन संघाच्या दरम्यान. गणेगाव चिंचवली संघाने चिंचवली संघाने पर्यंत बॅटिंग केली. प्रथम बॅटिंग करत असताना 5 षटकामध्ये 24 धावा आणि विजयासाठी 25 धावांची गरज असेल. 5 षटकं 25 धावा लो स्कोर आहे. परंतु हाच लो स्कोर कधी कधी कठीण आणि जड होताना पाहायला मिळतो. संघर्ष जर कमी असेल तर आम्ही सकाळी 11 वाजता उठतो आणि त्यानंतर मात्र संघर्ष कठीण होत राहतो. यावेळी शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू विथ टायमिंग स्ट्रोक. विकेट किपरने योग्य जजमेंट, याला म्हणतात कॉम्बिनेशन. 1 मोर विकेट डाऊन. डक विकेटचा शिकार बनतोय फलंदाज. पहिला चेंडूवर यशस्वी होतोय गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवर विकेट. किशोर बॅक टू द डगआउट. डीजी दहिवली संघाची पहिली विकेट पहिल्या चेंडूवर. डक विकेटचा शिकार बनवलं फलंदाजाला. नक्कीच कधी कधी लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होताना आम्ही बघितलेले आहेत. त्या पद्धतीचं चिन्ह या ठिकाणी दिलं जाईल का? आणि ज्या वेळेला मात्र आम्ही रेकॉर्ड बघतो ना, यावेळेस आपण बघू शकाल दहिवली संघाला बनवायच्या आहेत 26 धावा 25 धावा. आणि याच मैदानावर एका संघानं इतिहास रचला आहे. तो इतिहास मी तुमच्या समोर आणेन. एक सामना चालू होता सरळगाव आणि संभाजीनगर या दोन संघाच्या दरम्यान. मैदान हेच आणि सरळगाव संघाला संभाजीनगरच्या विरोधात बनवायच्या होत्या 5 षटकामध्ये 32 धावा. परंतु त्या 32 धावा संभाजीनगर संघाने बनवून दिल्या नव्हत्या. तब्बल 10 धावांनी तो सामना जिंकला होता संभाजीनगर टीमने. पुन्हा एकदा तीच कामगिरी या मॅचमध्ये गणेगाव चिंचवली संघाला करावी लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी हा एकमात्र ऑप्शन तुमच्या समोर आहे आणि आम्हाला सातत्याने बाबू नाडकर्णी नावाचे गोलंदाज या ठिकाणी आठवावे लागतील. तब्बल 21 ओव्हर एका टेस्टमध्ये निर्धाव फेकण्याचा विक्रम बाबू नाडकर्णी केला होता आणि तीच गोलंदाजी जर तुम्ही या मॅचमध्ये गेली तर विजयापासून तुम्ही लांब राहणार नाहीत. गणेगाव चिंचवली संघ समजदारीचा क्रिकेट खेळावा लागेल. नवीन फलंदाज पोहोचलाय पाचमन रवी. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू. अपील होती लेग बिफोर विकेटची. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुम्ही अपील करू शकणार नाहीत. चिंचवली संघ आपण नोंद घ्यायची आहे कारण हा स्पर्धेचा नियम आहे. लेग बिफोर विकेट
या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार नाहीये. नक्कीच स्पर्धेचा नियम आहे, लेग बिफोर विकेट नाही आहे याची सूचना आपण लक्षात ठेवायची आहे. नक्कीच स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाजाला वाटलं होतं की फलंदाजाचा पाय मधल्या स्टंपवर आहे, चेंडू सुद्धा ताडभर धडकला, परंतु स्पर्धेचा नियम लेग बिफोर विकेट नाही आहे. आपण कोणत्या प्रकारची बीमर घेऊ कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू घेऊ शकत नाही, याची सुद्धा नोंद आपण घ्यायची आहे. आणि सर्व संघाच्या संघनायकाने एक सूचना लक्षात ठेवायची आहे, दुसरी फेरी ही 4 षटकांची असेल याची नोंद घ्या. आणखी एक चांगला चेंडू, काय गोलंदाजी चालवा, इकॉनॉमिकल बॉलिंग, पूर्णपणे जखडून टाकलं प्रतिस्पर्धी संघाला. स्लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळत आहेत. हे चिन्ह पहिल्या षटकामध्ये, जबरदस्त बॉलिंग, काय गोलंदाजी चालवा हे या मॅच मध्ये. सतापर्यंत 5 चेंडू फेकले आणि या 5 चेंडूवर धावा आहेत फक्त आणि फक्त 2. गोलंदाजी चांगली चालू आहे, परंतु विजयासाठी फक्त आणि फक्त 25 धावांची गरज असेल या मॅच मध्ये उत्कर्ष दोहिवली संघाला. प्रमोद गोलंदाजी करतोय. प्रमोद म्हणजे आनंदाचं वातावरण. यावेळेस स्लॉट स्वीप करण्याचा प्रयत्न, अंपायरकडे आशाभूत नजरा होत्या. अंपायर सांगत असताना यस हा चेंडू चांगला आहे. आणखी एक डॉट बॉल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये उत्कर्ष दोहिवली संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 2 धावा. किशोरला लवकरात लवकर बाद केलं, डेड क्रिकेटचा शिकार बनवलं. त्यानंतर मात्र बॅट्समन रवी आणि बॅट्समन मनोज हे 2 फलंदाजी करतायत दोहिवली संघाच्या माध्यमातून. आपण बघू शकाल चांगली सुरुवात करून दिली प्रमोदने, फक्त 2 धावा करता गेल्या. लो स्कोरिंग मॅचला कोणत्या पद्धतीने सजवायचं हे प्रमोदने मात्र या मॅच मध्ये दाखवलं. आम्ही म्हणतो ना शॉर्ट बट स्वीट, धावा जरी कमी असल्या तरी या ठिकाणी गोडी आणण्याचं काम प्रमोदच्या माध्यमातून केलंय. फक्त 2 धावा. इकॉनॉमिकल बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन या मॅच मध्ये प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मॅच खूप चांगली आहे. स्पर्धा गमावली तर तब्बल 1 वर्ष तुम्हाला स्पर्धेची वाट बघावी लागेल. म्हणून की काय, ही वेळ आहे आणि ही वेळ महत्वाची आहे. या क्षणाला तुम्ही काही केलं नाही तर मात्र तुम्हाला तब्बल 1 वर्षाची वाट बघावी लागेल. आणि एका वर्षाची किंमत त्याला विचारा ज्यानं वर्षभर अभ्यास केला आणि फायनलच्या बोर्ड एक्झाम मध्ये नापास झालेला विद्यार्थी, त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेला असतात. त्याला विचारा एका वर्षाची किंमत, एका सेकंदाची किंमत त्याला विचारा. मॅरेथॉन स्पर्धा एका सेकंदासाठी गमावली आणि त्यानंतर विचारा की एका सेकंदाची किंमत काय आहे. पहिलं षटक संपलं, प्रमोदनं चांगलं षटक हाताळलं, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट किशोरला लवकरात लवकर डगआउटच्या आशयाला पोहोचवलं. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ, येणारे 24 चेंडू आणि या मॅच मध्ये दोहिवली संघाला विजयासाठी 23 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज चिंचवली संघाच्या वतीनं. गोलंदाजी मार्कवर तयार, गोलंदाज नितेश. हो हो हो, पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल होता. आपण बघू शकाल चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी वर्चस्व गाजवतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही, त्यानंतर मात्र थांबून जमणार नाही, कारण क्रिकेटची विलोभनीय दुनिया आहे. या क्रिकेटच्या विलोभनीय दुनियेमध्ये तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा डंका पिटवावा लागतो. त्यावेळेस मात्र धावांचा वेग हा भरधाव वेगाने येतोय. शॉर्ट ऑफ गुड लेन्थ, यावेळेस मात्र मिस्टर बिग स्ट्रोक. विकेट किपर चेंडू खाली, 1 मोर विकेट आउट. धावा येत आहेत, विकेटवर विकेट जात आहेत. आतापर्यंत 2 विकेट गमावल्या दोहिवली संघानं. आपण बघू शकाल सुरुवात चांगली करून दिली प्रमोद नावाच्या गोलंदाजानं. चिंचवली संघाला जणू काही उभारी मिळवून दिली. धावा कमी होत्या, 25 धावांची गरज असेल या मॅच मध्ये दोहिवली संघाला. वाटतंय लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज कशा जातात याचं प्रात्यक्षिकरण या मॅच मध्ये चिंचवली संघाच्या वतीनं पाहायला मिळत आहे.
पहिलं षटक आपल्यातून पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये प्रमोदने धावा खर्च केला फक्त आणि फक्त 2. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि असं नितेश गोलंदाजी मार्गावर तयार होतोय. आपण बघितलं 2 चेंडू फेकले गेले, एक महत्त्वपूर्ण विकेट आणि धावा खर्च केला फक्त 4. एक चौकार आलाय, त्यानंतर मात्र समजदारीचा चेंडू फेकला गेला. मित्रांनो, चुकी करणं ही जरी संस्कृती असली, चूक सुधारवणं ही खऱ्या अर्थानं चुकी करणं ही प्रकृती असली, चूक सुधारवणं ही संस्कृती आहे आणि सातत्याने त्याच चुकीचं पुनरावृत्ती न करणं ही तुमची प्रगती आहे. आणि यावेळेस मात्र प्रगती करताना पाहायला मिळतो गोलंदाज येणारे 22 चेंडू आणि 19 धावांची गरज. आडव्या वाटणं खेळलाय लॉफ्टेट, यावेळेस बघू शकाल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक सिंगल धाव पलकावर पाहायला मिळेल आणि या एका सिंगलने धावपलक सजले 7 धावा. थेंबे थेंबे तळे साचे आणि यावेळेस मात्र तळस साचवायचा आहे, समुद्राच्या लाटा बनवायच्या नाहीयेत. फक्त आणि फक्त 25 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत दिल्ली संघाला. मनामध्ये कोणत्याही प्रकारचा मी तर म्हणेन मनोवैज्ञानिक दबाव नसेल. याचं कारण जी माणसं मनामध्ये जिंकलेली असतात ते रणांगणात अपयशी होत नाही. यावेळेस मनामध्ये पहिल्यांदा जिंकला असेल देवली संघ, याचं कारण फक्त 30 चेंडू आणि 25 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नितेश गोलंदाजी मार्ग होता यार. ओव्हरपिच बॉल होता. यावेळेस आपण बघू शकाल ऑफ ड्राईव्ह मारायचं होतं ऑन साईडला. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून इनफिल्ड मध्ये शॉट मिळून आपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 मोर विकेट डाऊन. आता मात्र पर्झन पाहायला मिळते. आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट तुम्ही लेझी घेऊ शकत नाही आणि या ठिकाणी दिल्ली संघ जिंकण्याची ईर्ष्या प्रत्येकाला आहे, परंतु फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटेल की नाही याची अजिबात भीती नसते, कारण त्याचा संपूर्ण विश्वास त्या फांदी तुटण्यावर नसून स्वतःच्या पंखांवर असतो. आणि ज्या वेळा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण कराल, जग तुमच्यावर विश्वास ठेवो अथवा नाही ठेवत, तुमच्यावरचा असणारा विश्वास ज्या वेळा तुम्ही ठेवाल त्यावेळेस तुम्ही विजयाकडे आगळीकूच कराल. आता मात्र फलंदाजाची मनसोबत उधळवण्याचं काम या मॅचमध्ये चिंचवली संघानं अतिशय अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज नितेशच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू फेकले. एकंदरीत 10 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर दहिवली संघाची धावसंख्या दी धावफलकावर फक्त आणि फक्त 7 धावा. येणारे 20 चेंडू आणि 19 धावांची गरज असलेल्या या मॅचमध्ये दहिवली संघाला विचार विचार आणि विचार मॅन इज थिंकिंग ॲनिमल यस विजयासाठी येणारे येणारे 20 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. हाफ टॅकर बॉल ऑफ द बोर्ड सफल झाले. पूल केलंय, चेंडू निघून चाललाय. लूप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस मिळतील 4 दहिवली संघाचा. हा येतोय बॅट्समनच्या माध्यमातून आलेला मनोजला आनंद निर्माण करून देणारा चौकार. लो स्कोर आहे आणि या मॅच मध्ये चिंचवली संघाला स्वतःच्या मनाला एक समज घालावी लागेल की या क्षणाला आपल्याला काय करायचं आहे. तर या काहीचं उत्तर असेल फक्त विकेट विकेट आणि विकेट. मगाशी चर्चा केली बाबू नाडकर्णी, तब्बल 21 षटक डॉट बॉल फेकणारा गोलंदाज म्हणजे बाबू नाडकर्णी. एका टेस्टमध्ये त्याने तो विक्रम केला होता आणि तो विक्रम या ठिकाणी करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या चिंचवली संघाला. अर्थातच इंग्लंडच्या विरोधात खेळताना टेस्ट मॅचमध्ये डावखुरे हाताचा स्पिन गोलंदाज आणि चेन्नई सारख्या एखाद्या मैदानावर बाबू नाडकर्णीने 21 षटक डॉट बॉल फेकले होते. तो विक्रम आणि तो इतिहास आजही अजरामर राहिलाय आणि तो अजरामर इतिहास तुमच्या समोर या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न होतोय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी फक्त 14 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये दहिवली संघाला. 18 चेंडू 14 धावा. सरासरीचा जर आपण विचार केला तर जवळपास 4.80-90च्या सरासरीने धावा बनवायच्या या मॅचमध्ये दहिवली संघाला. स्कोर कमी आहे म्हणून की काही गोलंदाजाला आता मात्र स्वतःचं काळीज वाघाचा बनवावं लागेल. पूर्णपणे आपल्या आयुष्यातील क्रिकेटचा इतिहास आज वर्तमानामध्ये जागा करावा लागेल. आणि यापूर्वी आपण कोणतं प्रॅक्टिस केले, कोणता सराव केलाय, यापूर्वी आपण क्रिकेट कसा खेळलोय याचं उत्तर आज आता ताबडतोब या मॅचमध्ये चिंचवली संघाला द्यावा लागेल. अन्यथा कार्यक्रम खल्लास. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये दहिवली संघाला. विजयाकडे आगेकूच आपला रथ कुरुक्षेत्रावर आणलाय. जणू काही विजयाचं महाभारत घडतंय की काय या मॅचमध्ये पाहायला मिळतंय. दहिवली संघ वर्चस्व गाजवते याचं कारण लो स्कोर फक्त बनवायचे 25 धावा. धाव पलकावर 11 धावा आतापर्यंत लागताना येणारी गोलमोहर सजवावी लागेल. 18 चेंडू आणि 14 धावा. 2 फलंदाज मनोज आणि तेजस. चिंचवली संघाकडनं तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज
यस, ज्यानं पहिले षटक हाताळलं तोच प्रमोद पुन्हा एकदा ओ हो रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस लाईन खराब होती गोलंदाजाची. त्यानं पहिले षटक हाताळलं प्रमोदनं, 2 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र सेकंड स्पेलमध्ये आलाय प्रमोद. पहिला चेंडू वाईट बॉल, मनावर थोडंसं मनोवैज्ञानिक दबाव असेल आणि ज्यावेळेला मनावर दडपण असतं त्यावेळेला मात्र आम्ही रात्रभर झोपत नसतो. यावेळेस मात्र झोप लागून जमणार नाही. प्रयत्न आणि प्रयत्न आणि प्रयत्न प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. अंपायर पुन्हा एकदा कवायत करताना पक्षाप्रमाणे पंख पसरवतात आणि सांगतात हा चेंडू सुद्धा खूप खराब आहे, वाईट बॉल. आणखी एक वाईट बॉल, ज्या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावर. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. आधीच संकट आहे आणि पुन्हा एकदा आग लागावी आणि त्या आगीमध्ये तेल ओतलं जावं. कहा पर गलती कर बैठे मेरे दोस्त, ये शहर तो नमक का शहर है. आणि या वेळेला मात्र मीठ सोडलं जातंय गोलंदाजाच्या अंगाला. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये देवली टीमला. ओ हो डान्सिंग ऑन दी ट्रॅक. आणि खऱ्या अर्थानं सचिन रमेश तेंडुलकर. मी सातत्याने चर्चा करतोय की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेट कसा खेळावा. जर आम्ही समजत असो आमचा धर्म क्रिकेट आहे, तर या धर्मातील क्रिकेटचा देव, द गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरनं शिकवलं. व्हॉट क्रिकेट. क्रिकेटच्या सगळ्या मर्यादा ओलांडून क्रिकेटच्या प्रत्येक व्याख्येवर विराजमान होणारं व्यक्तिमत्व सचिन रमेश तेंडुलकर. यावेळेस चेंज ऑफ पेस, लोअर फुलटॉस होता. ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न केलाय. आउटफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 मोर विकेट डाऊन. विकेटचा सडा पडलाय, परंतु त्या विकेट जातच असताना धावा सुद्धा येताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट क्रिकेटमध्ये जेवढं महत्त्व विकेटला आहे तेवढं महत्त्व धावांना मात्र आहे. तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची आहे चिंचवली संघाला, या मॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विकेट जात आहेत, परंतु धावांचा वेग आणि धावांचा ग्राफ, धावांचा आलेख आहे तो मात्र तुम्हाला कमी करावा लागेल. तेव्हा चिंचवली संघ पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक करू शकते. दहिलीसारखा मातब्बर संघ आज या मॅचमध्ये धावांसाठी याचना करताना पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटची विलोभनीय दुनिया. अनिश्चिततेने ठसाठस भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आणि याच क्रिकेटमध्ये दहिली संघाला आतापर्यंत 25 धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. याला म्हणतात मॅच. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. व्हॉट इज अ क्रिकेट? जिवंत आणि ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन म्हणजे क्रिकेट. निसर्गाने मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वरदान म्हणजे क्रिकेट. निसर्गाच्या साम्राज्यातून बहरून आलेला वसंत म्हणजे क्रिकेट. मनाच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा म्हणजे क्रिकेट. भावनाच्या उद्यानातील झुंद झुंद केवडा म्हणजे क्रिकेट. विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्व म्हणजे क्रिकेट. आमचा तुमचा सगळ्यांचा आवडता खेळ, दॅट्स कॉल्ड क्रिकेट. यावेळेस पुन्हा एकदा केविन पीटरसनची आठवण करून देणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, जमलं नाही. हा चेंडू डॉट बॉल. नक्कीच मनामध्ये थोडीशी शांतता ठेवावी लागेल, कारण जी माणसं शांततेने निर्णय घेतात ना ती यशाकडे वाटचाल करतात. आणखी एक चांगला चेंडू फेकला जातोय. गोलंदाज प्रमोद. येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. कमबॅक केलंय गोलंदाज प्रमोदने. अफलातून गोलंदाजी चालू आहे, मनमोहक गोलंदाजी, क्रिकेटचा क्लास दाखवताना गोलंदाज प्रमोद. यावेळेस एज लागली होती. विकेट किपरला बीट करून चेंडू स्टॉप होईल. लॉंग स्टॉपला जाऊन विसावतोय. रन्स मिळतील 4. नशीब आपल्या सोबत असताना आपल्या हातातील वाळू रत्न पाहायला वेळ लागत नाही. या मॅच मध्ये दहिली संघाचे नशीब उफाळून पाहायला मिळत आहेत. चेंडू जाऊन स्टॉप झालाय. लॉंग स्टॉपला रन्स मिळतील 4. हा येतोय नशिबाचा चौकार. दहिली संघाची टोटल 17 धावा धावफलकावर. फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 14. हो उशिराने खेळली, लेटकट होती. आपण बघू शकाल पटकन सजवण्याचा प्रयत्न केला. अनऑर्थोडॉक्स शॉट. निश्चितच फटका कोणताही असो, परंतु धावा येणं महत्वाचं आहे. कधी कधी आम्ही अनोळखी मंडपात जातो, आम्हाला फक्त हवं असतं जेवण. लग्न कोणाचं हे माहीत नाहीये, फक्त आम्हाला जेवायचं आणि यायचं आहे. फटका अनऑर्थोडॉक्स जरी असला, परंपरेचा, तरी धावा येणं महत्वाचं आहे. या मॅचमध्ये धावा येत आहेत. हो स्वीप करण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी एक सिंगल धाव चोरून धाव काढली गेली. एक धाव महत्वाची आहे. टीमची टोटल धावफलकावर तब्बल 18 धावा. येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 12 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. फलकावर 12 चेंडू 6 धावा. समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. या मॅचमध्ये 6 चेंडू आणि 12 धावांची जर गरज असती तर आमचे प्रेक्षक तटस्थ उभे राहिले असते, परंतु 12 चेंडू आणि 6 धावा घर बसल्या प्रेक्षक म्हणत असतील
की हा सामना जिंकला देहिवली संघानं. पण मित्रांनो, इतिहास साक्षीला आहे, मॅच मध्ये काही घडतं. धडाके मॅच वडवली चषकामध्ये दोन संघ एकमेकांच्या समोर लढत होते. एक संघ होता शहापूर तालुक्यातील नामांकित संघ श्रद्धा वॉरियर दसाई आणि एक संघ जोवेली बदलापूर सारखा एक मातबर संघ, प्रतिस्पर्धी संघ जोवेली. आणि त्यावेळी जोवेली संघाला 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती आणि तो सामना प्रतिस्पर्धी संघ श्रद्धा वॉरियर्स संघ दसाईने जिंकला होता. याचं कारण अफलातून गोलंदाजी, आणि तीच गोलंदाजी या मॅच मध्ये जर चिंचवली संघानं गेली तर आरामात देहिवली संघाच्या विरोधात तुम्ही जिंकणं हवं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. हे 6 चेंडू सांगून जातील कोण जिंकेल हा सामना, देहिवली की चिंचवली. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये देहिवली संघाला. चिंचवली संघाच्या वतीने गोलंदाजी मार्गावर तयार गोलंदाज, तो त्या षटकाला प्रारंभ. विशाल गोलंदाजी मार्गावर तयार. पहिला बॉल फेस करेल बॅट्समॅन हर्षल. यावेळेस वुडलँड स्पॉटवर चेंडू पडला. फलंदाजाला अपेक्षेप्रमाणे चेंडूने उचली घेतली नाही. चांगला चेंडू होता, तत्पूर्वी एक धाव. सहजगत्या एका धावेने हा सामना जिंकू शकतो हे देहिवली संघाचे फलंदाजांना माहिती आहे. 4 विकेट गमावल्या. प्रथम बॅटिंग करत असताना चिंचवली संघाची धावसंख्या तर या मॅच मध्ये 50-55 पर्यंत जाऊ शकले असतील, तर मात्र देहिवली संघाला या मॅच मध्ये संघर्ष थोडासा वाढला असता. परंतु निश्चितच मेहनत कमी आणि फायदा जास्त असा असणारा हा सामना असेल. 11 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज असेल देहिवली संघाला. हा ट्रॅकर बॉल यावेळेस एक आगळा वेगळा स्टॉक खेळण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी डॉट बॉल. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. ओव्हरपिच बॉल होता, अक्रॉस झाले. बघू शकाल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह सजवलाय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने नेरळ देहिवली संघाची धावसंख्या येते 22 धावा. विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 9 आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता देहिवली संघाला. जणू काही मॅच एकतर्फी होते की काय ही चिन्हे या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. व्हॉट ॲटमॉस्फिअर, वातावरण पूर्णपणे बदलून गेलंय या मार्च महिन्यामध्ये. अर्थातच फेब्रुवारी एंडिंगच्या या महिन्यामध्ये आणि येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये एवढ्या ताकदीनं क्रिकेट खेळणं सोपं नसतं. पण म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेट असलं तर आम्हाला भूक लागत नाही, क्रिकेट असलं तर आम्हाला झोप येत नाही. क्रिकेटमध्ये आमच्या संघामध्ये काही खेळाडू कमी असले तरी आम्ही असतील तेवढ्या खेळाडूंच्या समवेत स्पर्धेमध्ये दाखल होऊ, हे आज आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. राणा स्पोर्ट्स बोरसिटी संघामध्ये 2 खेळाडू कमी. त्यानंतर आपण बघतोय शिवशक्ती कोशिंबी संघामध्ये सुद्धा काही जुने खेळाडू आज पाहायला मिळतील. कमी खेळाडू जरी असले, काही खेळाडूंना यायला वेळ मिळाला नसला तरी मात्र आज आम्ही या स्पर्धेमध्ये जाऊ आणि आपल्या विजयाची पताका पुन्हा एकदा प्रज्वलित करू, हे संघ दाखवताना पाहायला मिळतात. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेट आमचा बनलाय श्वास, क्रिकेट आमचा बनलाय ध्यास, क्रिकेट आमचं बनलंय जीवन. लिव्ह क्रिकेट, लव्ह क्रिकेट अँड लाईव्ह क्रिकेट. क्रिकेट जगतोय, क्रिकेट बघतोय आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करतोय. यापूर्वी आम्ही म्हणायचो की प्रेम आंधळ आहे आणि मनुष्य प्रेमात वेड आहे. आज आम्ही म्हणतोय क्रिकेट आज डोळस आहे आणि आज डोळस क्रिकेट असणाऱ्या आम्ही सगळेजण क्रिकेटवर नितांत आंधळ होऊन प्रेम करतोय. हॅट्स ऑफ क्रिकेट, वेलकम क्रिकेट आणि हाच क्रिकेट अमोल कथोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. यावेळेस फटका चांगला आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा शंखनाद करणारा हा येतोय भूषणच्या बॅटमधनं मुरबाड तालुक्याला सलामी देणारा A1 क्वालिटीचा यूज सिक्सर. जसं झाल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालेला खेळाडू कधी कधी जिंकणारेच नाही तर कधी कधी हारणारे सुद्धा मना